खरं तर ही आता शेवटचा 5 वाजता आपला प्रचार संपणार आहे आणि आम्ही त्या धर्तीवर आम्ही सकाळी बाईकचं प्रयोजन केला म्हणजे 2 दिवसापूर्वी आणि या बाईकचं प्रयोजन करत असताना आम्हाला माहीत आहे का आम्ही आजूपर्यंत काही लोकांपर्यंत पोचणं आहे आणि आम्ही पोचणारच आहोत. परंतु जनतेला आणि या मतदारांना एवढंच आवाहन करेन का विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही तुमच्याकडे आलो आणि आम्ही विकास करण्याची आमच्यात धमकी आहे. म्हणून तुम्ही आम्हाला या वेळेला ह्या विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला तुम्ही मतदान कराल आणि मला एक निवडून देऊन मला एक संधी द्याल तुमचा सेवा करण्याची ही मला खात्री आहे. मतदारांना एवढंच आवाहन करेन का जागरूक मतदान आहे. आदई गावातून गेली 15 वर्षे पाणी वणवण करतात. जो शेतकरी कामगार पक्षांनी आतापर्यंत दिलेला कनेक्शन त्याच्यापुढं त्यांना पाण्याचा एक थेंबही वाढीव मिळत नाही आणि हा पुढचा जो पाण्याचा प्रश्न जो आहे तो कित्येक वर्षे प्रलंबित 15 वर्षे असताना हे आता ही जर मला संधी दिली तर या पाण्याचा प्रश्न सोडवेन. म्हणून मतदारांना आव्हान करतो की तुम्ही सकाळी लवकर जरी ड्युटीवर जाणारे असतील त्यांनी लवकरात लवकर मतदान करून जावे आणि गावातील इथले सर्व मतदारांना अशी सूचना करेन का सगळ्यांना की इथल्या कॉलनीतले असतील त्या मतदारांना आपण घेऊन त्या मतदार पेटीपर्यंत पोहोचवण्याचं काम करावे आणि मला जास्तीत जास्त मत द्यावे ही विनंती करेन. ज्या पद्धतीने गेली 10-15 दिवस आमचा जो प्रचार चालला आहे शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीचा आणि लोक त्रस्त आहेत. आदाईमध्ये जसं विलास फडके साहेबांनी सांगितलं की आदाईमध्ये गेल्या 10-15 वर्षापूर्वी जो शेतकरी कामगार पक्षाने जो पाण्याचं कनेक्शन दिलं त्याच कनेक्शनवरती जी लोकसंख्या 2,500पर्यंत होती आज ती 25,000पर्यंत वाढली. त्याच्यामध्ये काही म्हणजे हे लोक विकासाच्या फक्त गप्पा करतायत की आमचा केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे पण इथल्या आदाईकरांना किंवा आदाई पंचायत समितीच्या लोकांना पाण्याचं कनेक्शन वाढवण्यात हे अपयशी ठरले. दुसरा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे नैनासारखा भूत यांच्या मानगुटीवरती बसलाय त्याच्या बाबतीत बरं शब्द काढायला तयार नाहीत. तिसरा महत्त्वाचा प्रश्न यांचा उमेदवार कुठंच दिसत नाही. 8 वर्षात जेव्हा आम्ही सोसायटी जेव्हा फिरलो तेव्हा इथले नागरिक विचारतात की बाबा आमचा उमेदवार गेली 8 वर्ष कोण होता. हे इथले स्थानिक जरी प्रश्न झाले तरी सगळ्यात मोठा एक प्रश्न माझ्या दृष्टीने असा आहे ही जी निवडणूक आहे ती 8 वर्षांनी निवडणूक होते. आपण जर बघितलं तर हा संपूर्ण निवडणूकच अडचणात आले की काय. एक भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं काम करते आणि त्याच्यामुळे संपूर्ण लोकशाहीच अडचणीत आली आहे आणि ही लोकशाही वाचवण्यासाठी माझं एक नागरिकांना आव्हान असेल की याच्यामध्ये येत्या 7 तारखेला जास्तीत जास्त संख्येने रस्त्यावरती उतरा, जास्तीत जास्त संख्येने मतदान करा आणि ही लोकशाही बळकटीकरणाचं काम करा आणि लोकशाहीला जे पूरक घटक आहेत मग शेतकरी कामगार पक्ष असेल महाविकास आघाडीचे सर्व पक्ष असतील त्यांना मतदान करा आणि लोक निश्चित करतील. कारण मी विलास फडकेंनी जरी सांगितलं की काही लोकांना आम्हाला भेटायचं आहे पण अजूनही जवळजवळ 80-90